नमस्कार सगळ्यांना. ब्रशपेन कॅलिग्राफी सारखं न करता परिचारी साईडने आपण बॉर्डर्स करून घेत आहोत. त्यानंतर आजचा डे असा वर्ड इन्व्हॉल्वमेंट येत आहे, त्या अनुषंगाने आपण इथे पुन्हा ग्रीन कलरचा यूज करणार आहोत. तर तुम्ही बघू शकता डार्क ग्रीन लाईट ग्रीनचा यूज करून आपण या पद्धतीने आपण एक साईडने आपण डिझाईन केलेली आहे. त्यानंतर आपल्याला आता नेक्स्ट टॉपिक येतो की सिलेक्ट करायचा आहे की आपण काय लिहिणार आहे. तर आपण लिहिणार आहे आवर लँड आवर फ्युचर. तर त्यासाठी पहिले पेन्सिलने आउटलाईन करून घेतली आणि डार्क ग्रीन कलरचा यूज करून आपण लिहितो आहे आवर. येस, अशा पद्धतीने आपण ब्रश पेनचा यूज करून अवर रायटिंग करून कंप्लीट करून घेतली आहे. त्यानंतर लिहितो आपण लँड करता आपण यूज करतो आहे इथे स्मॉल टिप पेन. रायटिंगवर डिपेंड आहे तुम्हाला कुठलं ला हायलाईट करायचं आहे, त्यानुसार आपण त्यानंतर नेक्स्ट लिहितो आहे फ्युचर. येस, तर आपण एडिटिंग करताना वाचणार आहोत. असं अवर आपण एक कॉमन घेतलं आहे, अवर लँड अवर फ्युचर या पद्धतीने आपण रायटिंग करून झालेलं आहे. त्यानंतर आपण त्याला लिहिणार आहोत इन्व्हॉल्वमेंट. तर इन्व्हॉल्वमेंटसाठी आपण यूज करतो आहोत ग्रीन कलर आणि ग्रीन कलरमध्ये आपण या पद्धतीने इन्व्हॉल्वमेंट आपण रायटिंग करून झालेलं आहे. आणि इन्व्हॉल्वमेंटमध्ये आपण वेगवेगळ्या टाईप्स म्हणजे फ्लरिशिंग, त्यानंतर बाउन्सी लेटरचा यूज आपण त्याच्यामध्ये केलेला आहे. त्यानंतर लिहिणार आहोत उरलेल्या जागेमध्ये आपल्याला वर्ड, ते आपण ब्लॅक ब्रश पेननं यूज केला आणि डे. अशा पद्धतीने आपलं वर्ड इन्व्हॉल्वमेंट जे आहे ते कंप्लीट झालं आहे. आणि हायलाईट करण्याकरता आपण पुन्हा लाईट कलरचा यूज करतो आहे. येस, अशा पद्धतीने आपण आपलं जे ब्रश पेन कॅलिग्राफीचं आजचं जे टॉपिक आहे तो म्हणजे वर्ड इन्व्हॉल्वमेंट डे आज आपण इथे कंप्लीट केलं. त्यानंतर आपण बॉर्डर करूया, ते पण ग्रीन कलरनी. आणि लास्टमध्ये आता आपला कंपनीचं नाव ते म्हणजे YTPL. येस, ते सुद्धा आपण लिहून घेतलं आहे. अशा पद्धतीने आपला फायनल लुक जो आहे तो आवर लँड आवर फ्युचर वर्ल्ड इन्व्हॉल्वमेंट डे आपला रेडी आहे. थँक्यू फॉर वॉचिंग अँड लाईक अँड सबस्क्राईब ऑन YT.